आज स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बस स्टेशनच्या समोरील शौचालय खूप दिवसापासून हा प्रश्न, याचं उद्घाटन, याचं लोकार्पण सोहळा हा प्रलंबित राहिला होता. छोटी छोटी कामं त्याच्यातले काही शिल्लक राहिले होते, त्याच्यामुळे लोकार्पण सोहळा हा करता आला नाही. आणि आज तो कार्यक्रम, लोकार्पण करण्याचा कार्यक्रम आज आयोजित केला. आणि मी माझ्या वतीनं उपनगराध्यक्ष अय्याजभाई व इथं सर्व जमलेले नगरसेवक यांच्या वतीनं आज हे जाहीर करतो की या शौचालयाचं लोकार्पण झालं. त्याचबरोबर एकच शौचालय नाही, तर नगरपालिकेच्या समोर असलेली जी काही कोर्टाची बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला शिल्लक असलेली जी काही नगरपालिकेची जागा आहे, त्या जागेमध्ये सुद्धा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र या अभियानांतर्गत तिथे एक शौचालय बांधण्याचा ठराव आता झालेला आहे. त्याचबरोबर थोडगा रोड येथील असलेला जो मोठा नाला आहे, त्या नाल्यावरती युरिनल बसवण्याचा पण ठराव मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर चोंडा कॉलनीमधील म्हणजे चोंडा नगरमधील एका सभागृहामध्ये तिथेही शौचालयाची मंजुरी झालेली आहे. अशा पद्धतीने येणाऱ्या एक 4-5 महिन्याच्या काळामध्ये या शहरामध्ये आणि पेन्शनर भवनला एक शौचालय मंजूर झालेलं आहे. आणि आता जे यापूर्वी असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे चौक आहे, तेथून सुद्धा शौचालयाचे दुरुस्तीसाठी एक टेंडर झालेला असून तिथे सुद्धा या शौचालयाची सुरुवात योग्य पद्धतीने होईल. येत्या 5-7 महिन्याच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने सगळ्या शौचालयाचे उद्घाटन होतील आणि लोकांसाठी अर्पण होतील. एक शब्द घेतो, आमच्यावरती सर्वांनी विश्वास ठेवावं. तो भलेही थोडासा वेळ लागणार आहे, पण या गोष्टी सगळ्या सुरळीत होतील हे एक आश्वासन देतो आणि मी माझे शब्द संपवतो. स्वच्छ महाराष्ट्र अभियान, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील मुख्य ठिकाणी जिथे वस्ती आहे, लोकांची आवक जावक जास्त आहे, अशा ठिकाणी सर्व ठिकाणी आपण सार्वजनिक शौचालय उभारणार आहोत. त्या सार्वजनिक शौचालयात थोडा उशीर झाला, पण एकदम तुम्ही पाहिल्या अत्याधुनिक 5 लेडीजसाठी सीट आहेत, 5 जेंट्ससाठी सीट आहेत. नुसतं शौचालयच नाही तर स्नानगृह पण आहेत. केवळ 5 रुपयाच्या किमतीमध्ये आपल्याला इथे सुलभ शौचालयाचा वापर सर्व जनतेला करायचा आहे. आणि सर्वांना एक सांगणं आहे की उघड्यावर कुठेही न करता टॉयलेट असू दे, युरिनल असू दे, आपण या नगरपालिकेतर्फे उपलब्ध केलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष महोदय व सर्व नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये एक निर्णय घेतलाय की ज्यामध्ये लोकांची गर्दी आहे, तिथे लोकांचं येणं जाणं जास्त आहे, व्यापारी संख्या जास्त आहे, तिथे सर्व ठिकाणी नगर परिषदेमार्फत येत्या 6 महिन्यात सार्वजनिक टॉयलेट उपलब्ध करून देण्यात येतील व आपलं अहमदपूर स्वच्छ कसं राहील त्याकडे नगर परिषद जातीने लक्ष देईल. आज या कार्यक्रमाच्या विनंतीला मान देऊन सर्व नागरिक, सर्व सन्मान्य नगरसेवक, उपाध्यक्ष, अध्यक्ष आपण जमलात त्याबद्दल नगर परिषद प्रशासनाच्या वतीने आपले हार्दिक आभार मानतो. आणि आजपासून हे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत तयार झालेले सार्वजनिक शौचालय सर्व अहमदपूरकरांच्या सेवेसाठी लोकार्पित करत आहोत असं जाहीर करतो. जय हिंद, जय भारत. ज्यांच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे, आमचे अहमदपूरचे लोकप्रिय नगराध्यक्ष स्वप्नील भैया वत्थे साहेब आपल्या सोबत आहेत. तुमचे काय भावना असणार आहे या ठिकाणी? शहरातील नागरिकांचा जो काही सगळ्यात अडचणीचा प्रश्न होता तो परिपूर्ण संपला असं मला वाटतं. त्याच्यामुळं लोकार्पण हा फार उत्तम झालं आणि लोकांसाठी उपयुक्त आहे. पूर्ण शहराचं नाही, ह्या भागाचं झालं महत्वाचं नाही. शहरामधील ज्या लोकांना अडचण आहे की बाहेर जिथं जावं लागत होतं त्यापेक्षा तर इथं येऊन मिळालं. एकही बाथरूम नव्हती आपल्या इथं, ते आज चालू झाले. ह्या शौच आणि हे नाली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरून जाते, तर हे घाण पाणी तिथं जाऊ नये अशी आमची इच्छा आहे. त्याबद्दल आपण योजना करू. आणि दुसऱ्या शहराचे खूप काही अपेक्षा लोकांकडून तुमच्याकडे आहेत, कारण तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि एक चांगलं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे लोकांचं बघणं आहे.
तर शहरामध्ये खूप काही काम अजून पेंडिंग आहेत, झालेले नाहीत आणि जे कामं झालेत ते बोगस होत आहेत. ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? दादा, जी बोगस कामं होतात ना ते तुम्ही आम्हाला निदर्शनास करून आणून दाखवा. बोगस कामे नगरपालिकेच्या टेंडर असतील किंवा नगरपालिकेच्या थ्रू चालणारे असतील, असं जर एकही बोगस काम तुम्ही आम्हाला दाखवलं तर आम्ही अवश्य तिथं कारवाई करू. पण काही काम असे शहरामध्ये चालू आहे जे PWD असतील किंवा इतर कार्यालयाचे असतील ते काम चालू आहे, त्या संदर्भानं तुम्ही आम्हाला माहिती द्या, आम्ही योग्य ते ॲक्शन त्यांच्या विरोधात घेऊ. दुसरा एक हा आपला जो मेन रोड आहे लई दिवसापासून रखडलेला आहे, लोकांना खूप अति त्रास होत आहे. याबद्दल आपल्याकडून काय प्रयत्न करता येईल का? त्याच्या संदर्भानं मी आपल्याला ही मागे सांगितलेली की माझा काही स्वभाव असा आहे की होणारे कामं मी बोलून दाखवणारे नाही. मी एक 4 दिवसांनी मी आपल्याला स्वतः या रोडच्या संदर्भानं काही बोलून घेऊन मी आपल्याला बाईट देतो. तरीही कसं झालं या रोडवाल्याचं, ह्याला झालं 3 सासरवाडी. शब्द सासरवाडी मी का वापरून त्याचं कारण आहे, कारण की या रोडचा प्रश्न फार दिवसापासून प्रलंबित चालू आहे. एक चाकूरची आहे, शिरूर आनंदपाळा, एक खितलं आहे. चाकूरला काही झालं की इथं यायला, इथं काय झालं, दोतं काय झालं की ते शिरूर आनंदपाळला चाललंय. त्यांच्यामुळे एकच कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं हा कामाचं खेळ चालू आहे असा. तरी याला मुदतवाढ दिलेली आहे. ती मुदतवाढ का दिलेली आहे याचं कारण मी आपल्याला 17 किंवा 18 तारखेला मी त्या संदर्भानं मी आपल्याला घोषित करतो. कलेक्टर साहेबाकडे त्यांनी वारंवार पाठपुरावा करून ही जागा घेतली आणि लोकांसाठी सुलभ शौचालय एवढा सुंदर असं बांधकाम करून निधीच्या त्यांच्या माध्यमातून प्रशासकीय काळामध्ये बांधकाम झालेलं आहे. थोडा तात्पुरते कामं बाकी होते, जसं की प्लंबरिंगचं काम आहे किंवा पाण्याचा ह्याच्यामध्ये काय नियोजन नव्हता बोरचा. मग नगर परिषद मार्फत त्यांना आम्ही नळ दिलेला आहे, 24 तास चालावं पाणी म्हणून एक नळ दिलेला आहे. पण याच्यामागे खूप काही अशी गोष्टी आहेत की मी ते शब्दानं सांगत नाही, पण एवढं सांगतो की अहमदपूरकरांना एक सुलभ शौचालय एकदम रस्त्यावर बसस्टँडच्या समोरील येता जाता इथं गाडी थांबवून आपण इथं करू शकता. आणि याचा रेट तुम्ही लावलेला आहे, इतर 10 रुपये 15 रुपये असं न घेता 5 रुपये सुलभसाठी आणि युरिन फ्री असं आम्ही ठेवण्यात आले आहे. आणि पत्रकारांचा विशेष लक्ष राहू द्या, कारण की आम्ही त्या गुत्तेदाराला सांगितलेलं आहे की इथं वास कसलीच येऊ नये आणि साफसफाई पाहिजे. 4-8 दिवसाला मी स्वतः चक्कर मारणार आहे आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही बी बघा की कशी सफाई आहे का नाही. कारण की आपण बघतो शौचालय बांधकाम तर होतं, उद्घाटन होतं आहे, पण त्याची देखरेख होत नाही, सफाई होत नाही. वासगान असल्यामुळे लोक मध्ये जात नाही. तसलं न होता त्याची आम्ही बारकीनं लक्ष देऊन ते साफसफाई ठेवण्यासाठी आम्ही यांना सूचना दिलेल्या आहेत आणि ते आम्ही पूर्ण करून टाकू. निश्चितच ह्या शौचालयाचा फायदा अहमदपूर होणार आहे, पण हे एक शौचालय ना पूर्ण शहराचं लोकांचं हे होऊ शकत नाही. अजून आम्ही या ठरावामध्ये घेतलेलं आहे की जिथे पब्लिक स्पेस आहे, जसं की अध्यक्षने एक सांगितलं नाही तर लक्षात राहिलं नाही की पोलीस स्टेशनच्या बाजूला जे ईदगाह कमान आहे त्याच्या बाजूला एक युरिन बनवायचं आहे, तिथं एक युरिनसाठी. आणि मेन रोडला बी एक आहे, मेन रोडला बी शौचालय आहे. जिथं तिथं लोकांना काही त्रास होऊ नये याची आम्ही दखल घेणार आहोत.